तुही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या 28 फेब्रुवारीच्या भागात इकडे नमू इशूच्या काळजीत असता इशू सुखरूप परतते आणि जेव्हा इशूला नमू पाहते तेव्हा कुठे तिच्या जीवात जीव येतो। दोघीही बहिणी आता एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि रडायला लागतात। इशू तिथे नमूला म्हणते की ताई अगं माझी काळजी करू नको। तेव्हा नमू विचारते की इशू कुठे होतीस ग? इतक्यात कारस्थानी राकेश येतो आणि त्यांचं बोलणं ऐकायला लागतो। तेव्हा इशू म्हणते की ताई मी खूप मोठ्या संकटात अडकले होते। इशू नमूला सांगते मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे, तू आतमध्ये चल, सगळे एक एक करून सांगते। ती तिला आतमध्ये घेऊन जाते परंतु राकेशची घाबरगुंडी उडालेली असते। इकडे सर्वच जण अर्णवच्या चिंतेत असतात। आजी स्वतः अर्णव इशूला शोधण्यासाठी बाहेर पडणार तर सगळेच जण आजीला अडवतात। तर अंजलीताई म्हणते की आजी अगं असा वेडेपणा करू नकोस, पोलिसांना क्लू मिळालाय ते शोधतील अर्णवला। तेव्हा आजी म्हणते की ते काही नाही, केव्हा शोधणार आहेत, मला माझ्या लेकराची खूप काळजी वाटते आहे आणि तुम्ही मला प्लीज अडवू नका, मी आत्ताच्या आत्ता जाऊन माझ्या लेकराला शोधून आणणार आहे। तर आजीच्या जीवाची तडफड अर्णव स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो आणि अर्णव जेव्हा आजी अशी हाक मारतो सगळ्यांच्या नजरा अर्णववरती खिळतात। अर्णवला सुखरूप परत आल्याचे पाहताच सगळ्यांच्या जीवात जीव येतो। तर आजी अर्णवला घट्ट मिठी मारून ढसाढसा रडायला लागते। तर सगळेच जण नुसतं अर्णववरती प्रश्नांचा भडीमार करतात की गेले 48 तास तू गायब होतास, अरे कुठे होतास तू? तेव्हा अर्णवला सुखरूप पाहून सगळ्यांची चिंता तर दूर झालेली असते परंतु सर्वच जण प्रश्न विचारून नुसतं त्याला भांबावून सोडतात। अर्णवला अंजली आजीची खूप काळजी वाटते। अर्णव त्या दोघींना म्हणतो की मी सुखरूप परतलोय ना, मग रडायचं नाही अजिबात। अर्णव अंजलीताई आजीला सांगतो की मी ओके आता, तू बस बरं, आणि तो आजीला बसवतो। आजी खूप रडते। तर कारस्थानी वल्लरी मनोमन विचार करते की चला वल्लरी, तुझं प्रेम सुद्धा आता उतू गेलेलं पाहिजे, आणि ती अर्णवला खोटी काळजी दाखवते। विचारते की अर्णव अरे माझ्या बाळा कुठे होतास तू? गेले 2 दिवस रडून रडून काय हालत झाली माहिती आहे का माझी? तेव्हा अंजलीताई विचारते की अरे सांग ना रे अर्णव, कुठे होतास तू? लाईट्स गेले म्हणून बघायला जे गेला ते परत आलाच नाही, आणि ती ईश्वरी सुद्धा ती आईस्क्रीम आणायला गेली आणि परतलीच नाही। तेव्हा आजी म्हणते की हो रे, ती इशू सुद्धा गायब आहे। तेव्हा अर्णव म्हणतो की आजी काळजी करू नकोस, अगं ती माझ्यासोबतच होती, तिला सुखरूप घरी पाठवलंय मी। आता सर्वच जण एक प्रश्न विचारून अर्णवला हैराण करून सोडतात की तो नक्की होता कुठे? अर्णव त्या सगळ्यांना समजावतो की प्लीज तुम्ही पॅनिक होऊ नका, गप्प बसा, काय काय घडलंय ते सगळं सांगतो मी। आता वल्लरीची ड्रामेबाजी सुरू होते आणि अर्णवला ती म्हणते की आम्हाला खरंच तुझी खूप काळजी वाटत होती, बरं झालं राजा तू सुखरूप परतलास। त्या मुलीने ना फुल प्रूफ प्लॅनिंग करून तुला किडनॅप केलं होतं, गायब केलं होतं। अर्णव धक्क्याने विचारतो की कोण मुलगी मामी? तेव्हा आजीसमोरच इशूवरती नको ते आरोप करत वल्लरी म्हणते की तीच ती ईश्वरी, तिनेच तुला गायब केलं होतं। तेव्हा आजी चिडून म्हणते की वल्लरी गप्पा बस, उगाच काहीतरी भलतं सलतं बोलू नकोस। वल्लरी आजी दोघी आता भांडाभांडी करायला लागतात। तेव्हा अविनाश वल्लरीवरती खेकसतो की उगाच नको ते गोष्टी बोलू नकोस, तू शांत बस। तेव्हा वल्लरी म्हणते की सगळेच जण तुम्ही मला शांत करा, आणि मुद्दाम ती बातम्या चालू करते। जेव्हा टी व्हीवरती बातम्या चालू होतात अर्णव धक्क्याने त्या बातम्या पाहायला लागतो। तर त्यावरती अर्णवला गायब करण्याचे सगळे आरोप इशूवरती लागण्याचे पाहताच अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते। आणि एवढंच नाही तर राजप्रकाश जो अर्णवचा शत्रू आहे तो सुद्धा तिथे लाईव्ह असतो आणि तो सगळे आरोप अर्णववरती ढकलतो। तो म्हणतो की सगळेच जण त्या मुलीला ब्लेम का करतायत, यामध्ये अर्णव राजशिर्केची सुद्धा चूक असू शकते। अर्णव इशू दोघेही गायब झाल्यानंतर आता खूप सगळे गोंधळ निर्माण झालेले असतात। या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढून अर्णवला आधी ईश्वरीला वाचवायचं असतं। नमूच्या तोंडीत सगळी कहाणी ऐकताच इशूला सुद्धा प्रचंड मोठा धक्का बसतो आणि ती विचारते की हे भगवान, माझ्या बाबतीमध्ये लोक इतका वाईट विचार कशी काय करू शकतात? अर्णव राजशिर्केसारख्या माणसाला मी कशी किडनॅप करू शकते? तेव्हा नमू सांगते की
बातम्यावरती तर जे दाखवतायत ना ते पाहावंसं सुद्धा वाटत नाहीये. इशू ते विचारते की काय, हे सगळं टी व्हीवरती बातम्यांवरती दाखवतायत. म्हणजे हे सगळं जर आईबाबांनी पाहिलं असेल तर त्यांना किती मोठा धक्का बसला असेल. आधीच्या भडकूच्यांच्या व्हायरल झालेल्या क्लिपमुळे मला इंदोर सोडून इथे यावं लागलं आणि आता हा काय झमेला होऊन बसलाय. इशू डोक्यालाच हात लावते. तेव्हा नमू इशूचा सगळा गैरसमज, सगळी चिंता दूर करते. ती तिला समजावते की आईबाबांना काही माहिती झालेलं नाही आहे, कारण ते दोघेही कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला गेले आहेत. आता कुठे इशूचा जीव भांड्यात पडतो, परंतु इशूला भीती वाटते ती आत्याची. अगं आत्या बाहेरून आल्यानंतर ती मला हजारो प्रश्न विचारेल, माझ्यावरती किती चिडली असेल. तेव्हा नमू सांगते की हो ग आत्या, तुझ्यावरती खूप चिडले आहे. खरं तर मला टेन्शन या गोष्टीचं आलंय की आता आत्या परतल्यानंतर तिला काय सांगायचं आहे, काय उत्तरं द्यायची आहेत. इशू नमूला आता कोणताही मार्ग सुचत नसताना नेमकं तिथे राकेश येतो. राकेशने लपून छपून त्यांचं बोलणं तर ऐकलेलं असतं आणि ड्रामेबाजला राकेश काळजीचा आव आणत विचारतो की ईश्वरीजी तुम्ही खोटी काळजी दाखवत. जेव्हा राकेश विचारतो की ईश्वरीजी तुम्ही कुठे होतात, तेव्हा इशू फटक्यात त्याला गप्पच बसवते आणि त्याला म्हणते की राकेशजी मी तुमच्याशी नंतर बोलते. आता राकेश काळजीत पडतो. तो स्वतःबद्दल विचार करायला लागतो. त्याच्या मनात भीती निर्माण होते की तिने त्याला ओळखलं तर नसेल ना. परंतु नेमकं या विचारानेच राकेशला घाम फुटतो. तो खिशातून रुमाल काढतो, परंतु नेमकं त्याच्या खिशातून तो मास्क बाहेर पडतो. इशू फटक्यात तो मास्क ओळखते आणि त्याला विचारते की हा मास्क तुमच्याकडे. इशू एका वेगळ्याच नजरेने, संशयी नजरेने जेव्हा राकेशकडे पाहते तेव्हा तो आपली नजर चोरतो. इकडे लावण्याचा मात्र नुसता संताप होतो, कारण अर्णवने ईश्वरीचाही जीव वाचवलेला असतो. काय ही मुलगी सतत माझ्या तावडीतून निसटून जाते. ईश्वरी देसाई, तुझ्यासाठी एवढा मोठा प्लॅन केला तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही, असा विचार करत लावण्याची नुसती चिडचिड होते. लावण्य स्वतःला आरशात निहाळते आणि तिला आठवतो ईश्वरीसोबत अर्णवने डान्स केलेला तो प्रसंग. विचार करते की काय कमी आहे माझ्यात. सुंदर आहे, एज्युकेटेड आहे, रोज तुझ्या समोर असते मी यार, तरीसुद्धा मी तुझ्या मनात का भरत नाही. आणि त्या मिडल क्लास मुलीवरती रोज चिडतो, परंतु तरीही तिच्या इतकं जवळ तू का जातोस. चिडलेली लावण्या स्वतःलाच आता प्रश्न विचारायला लागते. लावण्याला भीती वाटते आणि विचारत पडते की असं तर नाही आहे ना यार की हल्ली ती मुलगी तुला आवडायला लागली. हा विचार करणं सुद्धा लावण्याला आता सहन होत नाही. प्रत्यक्षात असं घडलं असेल तर. नेमकं तिचा फोन वाजतो. वल्लरीने अर्णवबद्दल, इशूबद्दल सांगण्यासाठी फोन केलेला असतो. तेव्हा लावण्या खूपच चिडते आणि म्हणते की ARच्या सगळ्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचतात आणि जुन्या बातम्या तुम्ही मला का देताय. तेव्हा वल्लरी म्हणते की आपल्या पार्टनरशिपचा नियमच फॉलो करते मी. आता त्या दोघांचा सगळा प्लॅन फ्लॉप झाल्याने लावण्याची मात्र खूपच चिडचिड होते आणि हा प्लॅन तिचा फ्लॉप झालाय ते तिच्या माणसांमुळे, असं ती विचार करते आणि ती तिच्या माणसांवरती तितकीच भडकलेली असते. जेव्हा आता वल्लरी फोन ठेवते तर लावण्याची पार घाबरगुंडी उडालेली असते. विचारात पडते की जंगलामध्ये ARने माझ्या माणसांना बघितलं आहे. ARला माझ्यावरती काही संशय आला तर नसेल ना. हे सगळं मला फाइंड आउट करावं लागेल, हे सगळं सत्य शोधून काढावे लागेल. आणि लावण्याची आता बोबडीही वळते. इकडे मात्र राकेशचा तोच मास्क ईश्वरीच्या हाताला लागतो आणि इशू आता त्या मास्कला निरखून पाहते आणि जंगलामध्ये तिच्यावरती किती अतिप्रसंग घडला होता, परंतु ऐनवेळी अर्णवने तिला वाचवलं होतं, ते सगळे प्रसंग तिच्या नजरेसमोर उभे राहतात आणि इशू प्रचंड घाबरून जाते. परंतु इशूपेक्षाही जास्त राकेश हादरलेला असतो. इशू राकेशला चाब विचारते की हा मास्क तुमच्याकडे कसा. तेव्हा राकेश तिथे स्वतःला सावरतो आणि इशूला म्हणतो की ईश्वरीजी असं काय करताय, माझा मास्क काय म्हटल्यानंतर माझ्याकडेच असता ना. तेव्हा इशू म्हणते की हा मास्क साधा नाही आहे. तर राकेश तिला म्हणतो की हा मास्क साधाच आहे, अहो बाईकवरती जाताना बरेच लोक वापरतात, मी सुद्धा वापरतो ना. तर इशू म्हणते की नाही नाही, माझ्यावरती ज्या माणसाने हल्ला केला होता ना, हा मास्क त्याचा आहे. तेव्हा नमूला मोठा धक्काच बसतो.
तर इशू म्हणते की गणूबाप्पा, अर्णव सर माझ्या सोबत होते म्हणून वेळेत वाचले मी. तेव्हा राकेश आता घाबरलेला असतो. इशू त्याला सांगते की परंतु तो माणूस आमच्या हातून निसटला. ड्रामेबाज राकेश उगाचच नाटकं करायला लागतो की निसटला. ईश्वरी जे हो तो तुमच्या नजरेतून कसा काय निसटू शकतो? मी जर असतो ना तर त्याचा तिथल्या तिथे खून केला असता. इंदोरमध्ये मी तुम्हाला वाचवलं होतंच की. ईश्वरीजी, मी तुमच्यासोबत असताना तर हे सगळं घडूच दिलं नसतं. राकेश मुद्दामच इशूच्या मनात भीती बसवतो आणि तो म्हणतो की हे बघा, जे काही सगळं घडलंय ते मनातच ठेवा. हे सगळं याची कुठेही वाच्यता करू नका, नाहीतर लोकांना उगाचच टोमणे मारायला बोलायला विषय मिळतो. तर घाबरलेली इशू आणखीनच पॅनिक होते. पण राकेश तिला समजावण्याची नाटकं करतो की ईश्वरीजी प्लीज माझं ऐका, तुम्ही अशा घाबरून भितरून जाऊ नका. इतक्यात नमू इशूसाठी पाणी आणते. इशू चाहतो नमू जेव्हा आता इशूच्या हाती पाण्याचा ग्लास देते, इशू पाणी पिणार नेमकं तिथे जयू आत्याची धमाकेदार एंट्री होते. चिडलेली जयू आत्या इशूच्या हातातील ग्लास फेकूनच देते आणि तिला खडसावते की तू इथे का आली आहेस नमू? ही मुलगी इथे का आली आहे? मी तुझं सगळं सामान बांधून ठेवलं आहे. तू माझ्या घरात राहायचं नाहीस. आत्ताच्या आत्ता चल निघ इथून. हे अत्यंत कडवट शब्द ऐकताच इशूच्या काळजाचा ठोका चुकतो. परंतु राकेशसाठी ही आनंदाची बातमी असते, कारण इशू एकटी पडली तर तिला मदत करण्याच्या बहाण्याने तो आपल्या जाळ्यात तिला अडकवू शकतो असं त्याला वाटतं. चिडलेली जयू आत्या इशूचं सामान आणण्यासाठी रूममध्ये जाते. नमू तिला समजावण्यासाठी जाते. इशू तर आता खूप रडायला लागते. परंतु हा सगळा घडणारा तमाशा मात्र राकेश हसून पाहायला लागतो. जयू आत्या इशूची बॅग घेऊन येते आणि तिला घराच्या बाहेर काढायला लागते. आता राकेश मध्यस्थी करतो, परंतु जयू आत्या त्याला सांगते की तुम्ही आमचे फक्त किरायेदार आहात, त्यामुळे आमच्या घराच्या भानगडीत तर तुम्ही पडूच नका. आता राकेशसाठी तर हे सगळं आनंदाचंच असतं, परंतु उगाचच नाटकी करतो की तो इशूला कसं वाचवतोय आत्याच्या तावडीतून. तर जयू आत्या तिथे इशूला म्हणते की आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघ. मागच्या वेळेस दादाने सांगितलं म्हणून तुला माफ केलं होतं, परंतु यावेळी नाही. माझ्या घराची झाली तेवढी बदनामी पुरे झाली. खरं तर आत्या या गोष्टीसाठी चिडलेली असते की तिच्या घरात पहिल्यांदा पोलीस आले. तिची किती नाचक्की झाली त्या संपूर्ण एरियामध्ये. आणि लावण्या वल्लरी हिने या दोघींनी सुद्धा त्यांच्यावरती नको नको ते आरोप केले. चिडलेली जयू आत्या या सगळ्यांसाठी इशूला जबाबदार धरते आणि ती तिला म्हणते की तुझं इंदोरचे तिकीट तुझ्या बॅगेत ठेवले, आत्ताच्या आत्ता निघ इथून. परंतु नमूचा मात्र इशूवरती पूर्ण विश्वास असतो आणि या प्रसंगामध्ये तिच्यासोबत ती खंबीरपणे उभी राहते. जयू आत्याला ठणकावून सांगते की तुझा नसला तरी माझ्या बहिणीवरती पूर्ण विश्वास आहे. जयू आत्या नमूवरती चिडते की हिच्यामुळे आपली किती बदनामी झाले कळतंय का तुला? तेव्हा नमू तिला ठणकावून सांगते की हो आत्या, परंतु माझी बहीण खोटे आणि नाटके नाही आहे, आणि जर तिला घराच्या बाहेर काढणारच असशील तर तिच्यासोबत मी सुद्धा घर सोडते. इशू धक्क्याने नमूकडे पाहायला लागते. नमूने या प्रसंगात इशूसाठी स्टँड घेतलेला असतो, परंतु जयू आत्या आता रागाच्या भरामध्ये स्वतःच घर सोडण्याचा निर्णय घेते. तिथे खूप मोठा तमाशा उभा राहिलेला असतो. आजूबाजूचे सगळे लोक त्यांच्याकडे पाहत असतात. जयू आत्याचा निर्णय ऐकून पूर्णपणे हालून गेलेली इशू तिथे नमूला समजावते की नाही ताई, चूक माझ्या हातून घडले आहे, शिक्षा मीही भोगणार. तेव्हा नमू तिला समजावते की इशू, या सगळ्यांमध्ये तुझी चूक नाही आहे हे आत्याला कळत नाही आहे, आणि ते काय नाही, जर आत्या तुला घर सोडून जायला सांगत असतील तर मी तुझ्यासोबत हे घर सोडणार. आत्या जितकी हट्टीपणा करते त्याच्यापेक्षा जास्त नमू हट्टाला पेटते. तर इशू तिथे आता नमूला आईबाबांची शपथ घालते आणि तिला अडकवून टाकते. तेव्हा जयू आत्या इशूवरती चिडते. तिला म्हणते की माझ्या भावाची शपथ घालायचा तुला काडीचाही अधिकार नाही आहे, कारण तू उपरी आहे आणि उपरीच राहणार आहेत. आणि ती नमूला आतमध्ये घेऊन जायला निघते. नमू आत्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु ते सगळे प्रयत्न असफल ठरतात. इशूच्या तोंडावरती धाडकन ती दरवाजा लावून घेते. आजूबाजूचे जमलेले लोक जे तमाशा पाहत असतात त्यांना राकेश तेथून हाकलवून लावतो. बिचारी इशू या सगळ्या कठीण प्रसंगात एकटी पडलेली असते
आणि खूप रडायलाही लागते. आता राकेशच्या मनात काळबेर निर्माण होतो की या संधीचा फायदा त्याला घ्यावा लागेल. राकेश मनोमन विचार करतो की माझी इंदोरी जिलेबी आता एकटी पडली आहे. वा, माझ्यासाठी तर हे सगळं आणखीनच सोपं झालंय. इशूची बॅग हातात घेऊन तो इशूला म्हणतो की चला माझ्यासोबत. तेव्हा इशू म्हणते की राकेशच्या हो काय करताय. तर राकेश तिला म्हणतो, ज्यावेळेस मी रस्त्यावरती आलो होतो, मला खऱ्या आधाराची गरज होती, माझ्या डोक्यावरचं छप्पर नव्हतं, तेव्हा तुम्ही मला मदत केली, रस्त्यावरून या घरात आणलं, डोक्यावर छप्पर दिलं आणि आता माझी मदत करायची वेळ आहे. ते काही नाही, मी तुमचं काही ऐकूनच घेणार नाहीये. तेव्हा इशू म्हणते की हे बघा माझं ऐका, मला कुठेही जायचं नाहीये. राकेशही हट्टाला पेटतो. तेव्हा इशू त्याला गळ घालते की माझ्या लेकी तुमची जरा जरी किंमत असेल ना, तर तुम्ही माझ्याकडे हे असा हट्ट अजिबात करणार नाही. तर आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत की इशू एका मंदिरात अर्णवला भेटते. अर्णव चिडतो आणि म्हणतो की इतक्या रात्री तू इथे आणि मी तुझी काही मदत करणार नाहीये. तेव्हा अर्णवला इशू सांगते की मला घराच्या बाहेर काढले. अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव म्हणतो की चल माझ्यासोबत. अर्णव आत्यांच्या घरी इशूला घेऊन येतो आणि इशूला त्याने वचन दिलेलं असतं की आत्याला काहीही करून तुला घरात घ्यावंच लागेल. तेव्हा आत्या दरवाजा उघडता अर्णवला पाहता विचारते की तुम्ही. इतक्यात इशू पुढे येते. इशूला म्हणते की अच्छा, म्हणजे आता तुझं काही चाललं नाही म्हणून तू यांना घेऊन आलीस, तरीसुद्धा मी तुझं काही ऐकणार नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की ही मला नाही, मी हिला घेऊन आलोय आणि तुम्हाला हिला घरात